बीडमधील काँग्रेसच्या सद्भावना पदयात्रेचा दुसरा दिवस मस्साजोग ते बीड काँग्रेसची सद्भावना यात्रा सुरू। संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ आज बारामतीत मोर्चा। देशमुख कुटुंबीय मोर्चासाठी रवाना। कसबा चौक येथे सकाळी 9 वाजता मोर्चाला सुरुवात होणार। संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ परभणीच्या पूर्णा आणि जिंतूरमध्ये कडकडीत बंद। आरोपींची पाठराखण करणाऱ्यांना सहआरोपी करण्याची मागणी। मला फक्त ओबीसींचं नाही सर्व समाजाचं नेतृत्व करायचंय। ओबीसी मराठा संघर्ष कमी करण्यासाठी मी प्रयत्नशील। एका वृत्तपत्राच्या कार्यक्रमात मंत्री पंकजा मुंडेंचं वक्तव्य। औरंगजेबाची कबर हटवली पाहिजे असं आम्हालाही वाटतं। काँग्रेसच्या काळात पुरातत्व विभागाकडून औरंगजेबाच्या कबरीला संरक्षण। कबर संरक्षित असल्यानं काही गोष्टी कायद्यानं कराव्या लागतात। मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। औरंगजेबाची कबर किती वर्ष राहील हे येत्या दिवसात कळेल। संभाजीनगरातल्या औरंगजेबाच्या कबरीबाबत नितेश राणेंचं सूचक विधान। पुणे अश्लील कृत्य प्रकरणातील आरोपीला गौरव आहुजाची ससूनमध्ये वैद्यकीय चाचणी। गौरवसह मित्र भागेश ओसवालला आज कोर्टात हजर करणार। गौरव आहुजाच्या मेडिकल रिपोर्टमध्ये अल्कोहोलचं प्रमाण। कराडमध्ये केलेल्या मेडिकल रिपोर्टमध्ये अल्कोहोलचं प्रमाण असल्याचं समोर। सूत्रांची माहिती। रस्त्यात नंगानाच करणाऱ्या तरुणाची मगरुरी जिरली। माफ करा मी चुकलो व्हिडिओ बनवत गौरव आहुजाचा माफीनामा। गौरवसह मित्र भागेश येरवाडा पोलिसांच्या ताब्यात। दोघांवरही गुन्हा दाखल। मी सर्वांच्याच संपर्कात। भाजपच्या संपर्कात आहात का या पत्रकारांच्या प्रश्नावर जयंत पाटलांचं उत्तर।